ताई, अभ्यासिकाच्या संदर्भात प्रश्न आहे. 83 अभ्यासिका करायला लागलात आपण आणि 1,00,000 रुपये ह्याच्यासाठी वायफाय आणि कम्प्युटरसाठी आहेत. तर प्रत्येक ग्रामपंचायतीला ऑप्टिकल फायबरचं कनेक्शन असताना परत वायफाय खरेदी कशासाठी? आणि त्यात जे पुस्तकं खरेदी करणार आहेत, पुस्तकं खरेदी नेमकं कोण करणार आहे? ती ग्रामपंचायत करणार आहे की एकत्रित जिल्हा परिषद करणार आहे? आणि कोणत्या कोणत्या प्रकारची पुस्तकं? नरसिंग साहेब, तुमचा प्रश्नाचा रोख मला कळतो आहे. पहिली गोष्ट म्हणजे पण मी उपाध्यक्ष आणि अध्यक्षामध्ये फरक झालेला आहे ना माझ्या माहिती, हुशार झाले थोडेसे. पण विषय हा की अभ्यासिका आपण शाळेमध्ये देणार आहोत, पण माझ्या तेरमध्येच मी ग्रामपंचायतीमध्ये घेते. म्हणजे आधी आमचे अधिकारी म्हणाले की ताई सेफ्टीच्या दृष्टीने त्याची किल्ली आमच्या मुख्याध्यापकांकडे द्यावी आणि कंपाऊंड वॉलमध्ये जागेत द्यावी. पण ज्या ग्रामपंचायतीला जिथं हवंय तिथं त्यांनी ती अभ्यासिका करावी. माझ्या तेरची ग्रामपंचायत मी चौकात करते अभ्यासिका, त्यामुळे त्याला वेगळं वायफाय कनेक्शन असणार आहे. ज्याचा पासपोर्ट जे विद्यार्थी आज शिकतील त्यालाच फक्त ऍक्सेस असणार आहे. तिथं आम्ही माणूस ठेवणार आहोत, ते आम्ही वर्कआउट करू आणि तो तिथं अभ्यासाशी रिलेटेड ते साईट्स आम्ही ब्लॉक करून काय पण तिथं उद्योग होऊ नये तिथं पण CCTV बसवू. त्यामुळे आम्ही आमचं वायफाय कनेक्शन वेगळं देणार आहे ग्रामपंचायतीपासून. गावं आमचे शासनाकडे गेले, मंजूर झाले. आता टेंडर आमचा आला की टेंडर पण निघेल. हो, जिल्हा परिषदेचं एक टेंडर निघणार आहे, पुस्तकाचं सुद्धा एक टेंडर निघणार आहे. आम्ही त्याची तुला हेडलाईन तेवढीच जर दिसली तर तू कर. आणि प्रत्येक गोष्ट की माझ्यावर आरोप होईल की मी गणवेश घेते तर मी त्याच्यातनं पैसे खाते किंवा अभ्यासिका एक करण्याचं कारण नरसिंग साहेब किंवा टॉयलेट त्याचं कारण आहे की 15 लाख रुपयामध्ये आम्ही 4 मुलींचे टॉयलेट ब्लॉक जसे एअरपोर्टला असतात आणि मुलांचे टॉयलेट ब्लॉक सेपरेट एंट्रन्स वर, त्याला सोलर नाही पण बोर जाईल, पाणी लागेपर्यंत बोर, सिमेंटची पाण्याची टाकी, बाहेर एक हँडवॉश स्टेशन, दोन्ही मुलींच्या ह्याच्यात मुलांच्या ह्याच्यात हँडवॉश स्टेशन आणि तिन्ही ब्लॉक्स मध्ये कमोड बसवतो आणि एक आंघोळीचा. आता काही जण आंघोळ कोण करणार, पण मुलींना लागतं आणि मुलं पण खेळून आले हातपाय धुवायला, आम्ही एक ठेवतोय. हा ब्लॉक जर एकत्रित कमोड आणले, तुम्ही कोणीही टेंडर घेऊ शकता. आम्ही हा ऑप्शन आमच्या सदस्यांना ओपन ठेवलाय. तुम्ही तालुक्याचं टेंडर करा, तुम्ही गावाचं टेंडर तुमचं करा, काय करायचं ते करा. मला त्या टेंडर मध्ये इंटरेस्ट नाहीये, पण मला ती अभ्यासिका एकसारखी दिसली पाहिजे. आम्ही त्या अभ्यासिकेला नमो अभ्यासिका म्हणून नाव पण दिलेलं आहे. नमो म्हणजे नरेंद्र मोदी साहेब, कळलं का खिचडे साहेब. आणि पुस्तकं पण सॉरी म्हणजे असं करून तुम्ही विरोधात जातात माझ्या. पण मला माहितीये कोण खोड्या करतं. नाही पुस्तकाचं सांगते ना, पुस्तकाची आमच्या सगळ्या अगदी कलेक्टर साहेबांना पण मी काल म्हटलं यादी तयार होणार आहे. स्पर्धा परीक्षेच्या अंगणवाडी भरती, तलाठी भरती, सगळ्या स्पर्धा परीक्षेच्या आमचे भालके साहेब असतील, सगळ्यांनी मिळून मापारी साहेब, जटेनूर साहेब एक अभ्यास म्हणजे पुस्तकाची बँक केली आहे. आणि मी तुम्हाला तर मी आकडे सांगते की 2 लाखाची पुस्तकं प्लस आमच्याकडे 2 कोटी कितीतरी आहेत. 2 लाख × 83 म्हणजे 1,60,00,000 म्हणजे जवळजवळ 4 ते 5 कोटी रुपयाची पुस्तक खरेदी जिल्ह्यावरून होणार आहे. आणि त्याच्यामध्ये म्हणजे आम्ही ते सबसिडाईज करू पण हो जिल्ह्यावरच होणार आहे. कारण मला माझ्या प्रत्येक अभ्यासिकेमध्ये ॲग्रोवन पण पाहिजे, शेतकरी मासिक पाहिजे आणि कुठला तरी आरोप व्हायच्या भीतीने, कारण मी पैसे खात नाही त्यामुळे मला कशाची भीती नाही. हो, मी खरेदी आमचे करतील. कम्प्युटर पण खरेदी मी एकत्रित करायला सांगितली, कारण मला 1च्या ऐवजी 1 लाखात मग मे बी 2 कम्प्युटर्स मिळतील, वायफाय मिळेल. आणि जर भीतीने काम करायला ड्रेसचा पण मी म्हणते माझ्यावर आरोप आहे. माझं एवढंच हवं होतं की माझा जरी विद्यार्थी कुठं मला शाळेत दिसला तर तो माझा जिल्हा परिषदचा आहे. सगळ्या शाळा प्रायव्हेट आपापले युनिफॉर्म कोटवाले करतात. आम्ही आमचा कोटचा युनिफॉर्म 240 रुपयात केलेला आहे. हे काही चुकीचं नाहीये, ते अजून झालं नाहीये या सगळ्या विरोध. पण मला वाटतं खरंच माझ्या तुमचे हात जोडून मी पत्रकारांना विनंती करते, काही गोष्टी आम्ही एवढं सोपं नाही मला इथं बसून निर्णय घेऊन काय करणं. आणि मला पण रात्री गेल्या रडू येतं कधी कधी. पण आपण करताना मीच जर घाबरले तर माझे अधिकारी म्हणतील तुम्हाला आठवतंय मागच्या 4.5 कोटी रुपये व्हाईट बोर्डसाठी मंजूर केले होते पालकमंत्र्यांनी, त्या खाण्याच्या आरोपाखाली ते पैसे कुठे गेले. आणि ऑलरेडी विरोधक मला त्रास देत आहेत आमच्या शिक्षण, त्यामुळे आम्हाला आपल्या सहकार्याची गरज आहे. कारण मी काहीतरी चांगलं करते. पुस्तकं तुम्हाला दिसतील ती, आणि त्या पुस्तकावर मागे छापील किंमत असते. आमचं पण बघून घ्या किंमत किती लावले.
कशाला कुठेही नाही, आम्ही खातो, आम्हाला खायला खूप जागा आहे. सांगेल. नाही हे सुद्धा इतकं चांगलं विजन आहे तुमचं, लॉंग टर्म विजन पाठवलं, परंतु आता बऱ्याच विभागाला आपल्या